नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज पुन्हा रुटीन सुरू झालेलं आहे। सकाळचं मी नाही शेअर केलं तुमच्याबरोबर। आत्ता मी आहे स्कूलमध्ये, थोडा ब्रेक घेतला आणि म्हटलं की चला शूट करूया, लिंक लागेल आपली। तर आता दुपारी बघू सुट्टी कधी होईल। 8-8:30ला आलो आम्ही रेग्युलर। अजून मुलं आलेले नाहीत, मुलं येतील 30 पासून, मग रेग्युलर स्कूल सुरू होईल। तर तोपर्यंत बाकीची कामं वगैरे करतो आणि मग भेटते मी तुम्हाला। काम वगैरे संपल्यानंतर 1 वाजता मी निघायची तयारी केली, कारण आई आणि त्या सगळ्यांना म्हणजे ताई आलेली आहे, तर डीमार्टला घेऊन जायचं होतं मला। म्हणून म्हटलं की जोपर्यंत स्कूल टायमिंग असा 8 ते 2चा नाही, तोपर्यंत आपल्याला होईल तोवर सगळे कामं उरकून घेऊ। आणि स्कूलमधनं ना छानसं असं दिवाळी गिफ्ट मिळालेलं होतं। म्हटलं ते घरी जाऊन आईच्याच हाताने किंवा निधीच्या हाताने फोडूया, ओपन करूया। त्याच्यानंतर मग ते बॅगेत ठेवलं आणि बाकीची सगळी तयारी केली। टिफिन वगैरे खाऊन झाला होता आणि मग बाकीचे कामं उरकले आणि मग मी निघाली। आणि आता इथून थेट हे आज येणार नव्हते, तर मला आज ऑटोने जायचं होतं डीमार्टपर्यंत। भरपूर दिवसांनी मी आज ऑटोने प्रवास करत होती। असं ती शेअरिंग ऑटो असते, त्याच्यामुळे असं झालं होतं की कधी एकदाचं उतरू। आणि फायनली इथे म्हणजे साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर शाळेपासून डीमार्ट आहे आणि डीमार्टला पोहोचली। आई आणि ते आधीच आलेले होते। ॲक्च्युली आईला ना स्टीलची अशी कढई खूप दिवसांपासून घ्यायची होती, तर आईला तीच घ्यायची होती, पण आई एकटी असं जात नाही, आई किंवा पप्पा। मग म्हटलं ताई आलेली आहे तर आपण मस्त असं आईला घेऊन जाऊ आणि घेऊन देऊ, पण तिला आवडतच नव्हतं। तिचं असं म्हणणं होतं की नको नको, मला नकोच, मी घेईल नंतर। त्यामुळे तिने हो नाही करत करत आम्ही ट्रॉलीत ठेवली आणि नंतर तिने बिलिंग करायच्या वेळेस बाजूलाच ठेवून दिली, काही घेतली नाही। मग नंतर बेडशीट वगैरे, मुलांचे कपडे आणि गालीच्या असं खूप सारं आईने बघितलं, त्यातलं बेडशीट घेतली, टॉवेल घेतला आहे, डोअरमॅट वगैरे घेतले आणि फायनली सगळं घेऊन आम्ही बिलिंग काउंटरला आलो। बघ काय त्याच्यामध्ये पाणी घरी आलो आणि त्याच्यानंतर आईला म्हटलं सगळ्यात आधी तू हे गिफ्ट ओपन कर, कारण आता खूप वेळ झालं। एक्साइटमेंट असते ना आपल्याला की कधी आपल्याला मिळालेलं गिफ्ट ओपन होईल आणि बघू आपण त्याच्यात काय आहे। कारण गिफ्टच्या बाबतीत जसे लहान मुलं एक्साइट असतात ना बघण्यासाठी, तसेच आपण मोठे देखील असेच एक्साइट असतो की कधी ओपन करू आणि कधी बघू। तर तसंच झालेलं होतं, म्हणून आईला म्हटलं पटकन ओपन कर। तर याच्यामध्ये बाहेरूनच चित्र दिसतं आहे की त्याच्यामध्ये ग्लासचे बाउल आहेत, छान होते, पण आतून म्हटलं बघूया कसे आहे। त्याच्यामुळे आई हळूहळू ते ओपन करत होती, पण ते इतकं पॅक होतं ना, ऑब्व्हियसली ते काचेचं असल्यामुळे अगदी परफेक्ट त्याची पॅकिंग होती की फुटायला नको। ते उलट्या साईडने ओपन झालं आमच्याने। मग मी हे सरळ ओपन केलं आणि मग आईने एक काढून दाखवलं, तर त्याच्यामध्ये ना सुंदर असा दिवा पण होता, दिवाळीचं गिफ्ट। ॲक्च्युली हे गिफ्ट आहे ना शाळेकडनं बोनस मिळाला आणि हे गिफ्ट आमच्या प्रिन्सिपल मॅडमांकडनं मला मिळालेलं आहे। तर सुंदर बाऊल आणि त्याच्यामध्ये जो दिवा आहे तो मिळाला। आईला तर इतके प्रचंड आवडलेत ना हे बाऊल। आई मला म्हटली की हे ठेवायचं ते ठेवायचं, लाईक गाजराचा हलवा, आंब्याचा रस, गोडाचे पदार्थ, लाडू वगैरेसाठी सुंदर दिसतील असं आईचं चाललेलं होतं आणि छान वाटतं। म्हणजे त्यांच्या काळात असे म्हणजे नव्हते ना इतके, ते पितळाचे वगैरे भांडे होते, तर असे भांडे पाहिले की आईला पण छान वाटतं। आणि अजून एक कौतुक की आपल्या मुलीला असं मिळतंय बाबा, चांगलं गिफ्ट मिळालं, तर ती कौतुक पण करत होती। मला पण छान वाटलं की म्हणजे एवढ्या गॅपनंतर असं छान गिफ्ट वगैरे मिळालं, बोनस मिळाला। तर हे जे फुल आहे ना ते पण मला आवडलं। आई मला सांगत होती की ते इथे ठेवायचं, आता मार्गशीर्ष महिन्याची पूजा करशील तेव्हा ठेव असं। त्याचबरोबर हे बादाम पण मिळालेले होते, मला वाटतं 250-300 ग्रॅमच्या आसपास हे बादाम असतील। त्या बादामांपेक्षा मला त्याची जी पोटली होती ना तीच खूप जास्त आवडली। नेक्स्ट डे एक गिफ्ट जे मला स्कूलकडनं मिळालं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आणखी आज एक गिफ्ट मिळालेलं आहे, ती आहे म्हणजे साडी। खूप मस्त साडी मिळालेली आहे, ती मी दाखवते तुम्हाला। मस्त रंग आहे याचा, मोरपंखी कलर, आणि पूर्ण अशी मोरांचं वर्क वगैरे असलेली ही साडी आहे। खूप खुलून दिसते अंगावर। सूतही याचं छान आहे। ओव्हरऑल गिफ्ट मला खूप आवडलं
याच्यावर मस्त अशी खाली काठ आहे. साडी म्हटली की आपण साडीवर असल्यामुळे खूप आवडते आणि असा मस्त पदर भरलेला आहे. आत्ता मला आईकडे जायचं असल्यामुळे मी याची पूर्ण पॅकेजिंग ओपन नाही करत. आता आईकडे जाईल आणि मग तिथेच सगळ्यांना दाखवेल. आमचं भाऊबीज सेलिब्रेशन राहिलेलं होतं. ताई यांनी मला सेम साडी घालायची होती म्हणून मी घरूनच साडी घालून जाऊ म्हटलं, कारण निधी आणि ताईची तिकडे तयारी करावी लागेल, मग त्यात वेळ मिळणार नाही म्हणून मी घरी आली, फ्रेश झाली, थोडं शूट केलं आणि साडी वगैरे घालून मस्त तयारी केली. छान साधी, खूप जास्त ओव्हर तयारी नाही केली मी आणि तयार झाले. रेझिन आर्ट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तसंच या रेझिन आर्टच्या माझ्याकडे पण काही कुरिअर्स रिसीव्ह झालेले आहेत. खूप सुंदर अशा ह्या प्लेट्स आहेत. 3 पद्धतीच्या प्लेट्स आणि भरपूर असे प्रोडक्ट आज मला रिसीव्ह झालेले आहेत. तर त्यातलं मी एक ओपन करून दाखवते. सध्या मार्गशीर्ष महिना आपला जवळ येणार आहे, तर त्या मार्गशीर्ष महिन्याच्या हिशोबाने देण्यासाठी हळदी कुंकवाला वगैरे गणपती बाप्पा असे दिसतात. हे इथे गणपती बाप्पा आहेत, इथे हळदी कुंकू ठेवू शकतो. आणि एक स्काय ब्ल्यू आणि व्हाईट शेपमध्ये हे मस्त असं काम केलेलं आहे रेझिन आर्टचं. वेगवेगळं जसं आपल्याला हवं तसं कस्टमाइज करून मिळेल. तर तुम्ही या पद्धतीने मस्त असं बनवून घेऊ शकता. इन्स्टा पेजची लिंक मी खाली देते आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. ह्या ज्या रेझिनच्या प्लेट आहेत त्या खूप सुरेख सुंदर दिसतात देण्यासाठी, आणि इवन आपण पूजेसाठी ठेवतो ना तेव्हा पण खूप छान दिसतात. फक्त शेप वेगळा, याचा थोडासा असं झिगझॅग शेप आहे आणि याचा जो आहे तो असा गोल शेप आहे. कॅन्डल म्हणू शकतो आपण, कॅन्डल होल्डर. सुंदर असं फुलाचं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये कॅन्डल ज्या असतात ना त्या ठेवल्या की सुरेख दिसतील. आणि याच्यातही मोती वगैरे लावलेले आहेत. गोल्डन कलरची याला फिनिशिंग केलेली आहे आणि छान आहे, सुबक सुंदर, लाईट वेट आहे. मुळात म्हणजे लाईट वेट आहे आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे. तर ह्या 2 माझ्याकडे आलेले आहेत. हे किचन्स आहेत, जसे हवे तसे कस्टमाइज करून मिळतात. तर याच्यामध्ये पानं असतात ना आपले सुकलेले झाडाचे, ते पानं टाकलेले आहेत आणि छान मस्त एम नावाचं म्हणजे प्रत्येक लेटरचं किचन बनवून मिळेल. आता माझं पी आहे तर पी नावाचं सुद्धा इथे किचन बनवून दिलेलं आहे. असे आमच्या फॅमिलीमध्ये जितके लोक होते तितक्यांचे. तर याच्यामध्ये मला वाटतं असं फॉईल पेपर सारखा पेपर टाकला आहे आणि खाली ब्लॅक कलरचं रेझिन, वरती ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यात हे टाकलेलं. तर असे 4-5 आहेत. एक हे आहे एम अगेन, त्याच्यानंतर एक के लेटरचं आहे. याच्यातही पानं वगैरे टाकलेले आहेत, शेप आपल्याला दिसतो आणि ट्रान्सपरंट याच्यात आहे. खूप सुंदर सुंदर हे रेझिन दिसतात, रेझिनचे किचन दिसतात. जर तुम्हाला हवं असेल तर याची इंस्टाग्राम लिंक जे पेज आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. खूप छान दिसतात. ह्या माझ्या आता साडीवर मॅच होत आहेत, छान दिसतात. या इयरिंग्स पण वेगळ्या वेगळ्या याच्यात. सेम येल्लो कलर आहे आणि हे एक ब्लॅक कलर आहे, म्हणजे आपण टॉप वगैरेवर जीन्सवर वगैरे वेअर करू शकतो. साडीवर नाही ते एवढं खास दिसणार, पण टॉप वगैरेवर छान दिसते. छान मस्त काम केलेलं आहे. नाव मेन्शन करते आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे. मला घ्यायचं असेल तर तिथून तुम्ही नक्की परचेस करू शकता. त्यानंतर मी आईकडे आली आणि आम्ही भाऊबीज सेलिब्रेशन करून घेतलं. मला वाटतं हे सेलिब्रेशन आम्ही मंगळवारी करत आहोत आणि गुरुवारी बहुतेक भाऊबीज होऊन गेलेली होती. पण मग असं होतं की दादा नाही आला यावेळेस आणि दादाचा मुलगा आलेला होता, पण आमचं टायमिंग असं मिसमॅच होत होता. त्याला वेळ होत होता, तो संडेला आला. त्यानंतर मंडेला आमचा कशामुळे तरी गॅप गेला. मग ट्यूजडेला म्हटलं फायनल आपण करून घेऊ आणि ताई आणि मी मॅचिंग साडी घालायची ठरवलेली होती. आताही आईने आमच्यासाठी मॅचिंगच साड्या घेतलेल्या आहेत, फक्त कलर कॉम्बिनेशन आमचं वेगळं असतं. तर ताईने या ठिकाणी पिंक घातली आणि मी जी आहे ती स्काय ब्ल्यू घातलेली आहे. ही आम्हाला वाटतं राखी पौर्णिमेला दिलेल्या. आणि त्याच्यानंतर आत्ता ह्यावेळेस ज्या साड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्या छान मस्त अशा ट्रेंडिंगमधल्या आहेत आणि डिझायनर साडीज आहेत. तर त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल, कारण या व्लॉगमध्ये ना मी आणल्या नाही, माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मी तसंच रात्री 9 वाजता आईकडनं घरी आली आणि नेक्स्ट डे सुट्टी घेतलेली होती. आज हा व्लॉग तुम्हाला मिळेल तेव्हा मी घरून हे सगळं रेकॉर्डिंग करते आहे. स्कूलला नाही गेली कारण मायग्रेनमुळे
इतका ॲक्टिव्ह झाला होता मायग्रेन की मला काहीच उमजत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी सुट्टी टाकली, ताप वगैरे आला असल्यामुळे. त्याचबरोबर निधीने पण ना त्या दिवशी छान औक्षण केलं. निधी सध्या छोटी असल्यामुळे ना खूप जास्त नॉटीपणा करायला लागलेली आहे. म्हणजे तिला औक्षण करताना ना ती कुंकवाने कपाळ भरून टाकायला खूप आवडतं. तिला असं वाटतं की आपण रंगरंगच खेळतो आहोत त्याच्यामुळे ना, पण ऐकत नाही. मग काय करणार आता, जेव्हा म्हटलं समजेल तेव्हा करेलच. आणि तिचं असं असतं की तुझ्या आधी मी ओवाळेल. म्हटलं ठीक आहे बाबा, तू ओवाळून घे. यावेळेस दादाची कमी होती, त्याच्यानंतर दादाची मुलगी गुणगुण हिची कमी होती. बाय द वे ते जे रेझिन आर्टचे मी तुम्हाला दाखवले ते गुणगुणनेच बनवलेलं आहे, पण ती सध्या जळगावमध्ये नाही, ती गुजरातला असते. पण तिथून तुम्ही इन्स्टा पेजवरनं तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. वर्षातनं एकदा भाऊबीज येते आणि एकदा राखी पौर्णिमा येते, पण छान वाटतं कारण आम्ही सगळे एकत्र येतो. आणि आल्यानंतर ना सगळ्यात जास्त आनंद तर आम्ही फोटोज वगैरे क्लिक करतो, त्याच्यानंतर रील्स वगैरे बनवतो. म्हणजे वर्षभरासाठी ना ह्या सगळ्या आठवणी साठून राहतात ना, ते प्रचंड आवडतं. नाहीतर पुन्हा आपलं जे डेली रुटीन असतं त्याच्यामध्ये आपण एवढं अडकून जातो की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तरसलेलं पण असतो की कधी हे सण येतील आणि सगळे आपण एकत्र येऊ आणि छान एन्जॉय करू. हा ताईचा मुलगा आहे, त्याला पण निधीने ओवाळलं. मग आम्हीही साधं त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. आई स्वयंपाक करत होती, म्हणजे आईने आवरलं, त्यामुळे आम्ही दोघं बहिणी आरामात असं करू शकलो. तेवढा एक आम्हाला आधार झालेला होता, नाहीतर सगळीच गर्दी एकत्र झाली असते आणि संध्याकाळ होऊन गेलेली होती. त्याच्यानंतर मी जसं आधी म्हटलं की रील्स वगैरे आम्ही बनवतो, फोटोज काढतो, तर हे एक रील मी बनवलं. जवळजवळ 3 रील बनवलेले आहेत. एक ऑलरेडी मी शॉर्टमध्ये टाकलं आहे आणि इन्स्टाला फॉलो करत असाल तुम्ही तर तिथेही मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आईबरोबर फोटो क्लिक केले आई फ्री झाल्यानंतर. मग हे सगळे फोटो आम्ही असे 1 बाय 1 क्लिक केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ असा होता आणि तुम्ही आता इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.